श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्हाला रुद्राक्ष कथा माहीत आहे का? चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते. कथेनुसार त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याच्याकडे दैवी शक्तीची विविध रूपे होती. तो आपल्यातल्या असलेल्या अहंकाराने ऋषींना त्रास देऊ लागला. मग देवतांनी महादेवाकडे धाव घेतली. देवांची व्यथा ऐकून महादेव ध्यानात गेले. ध्यान झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे तिथे रुद्राक्षाची झाडे उगवली व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून महादेवाने संपूर्ण जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत. रुद्राक्ष एक दिव्य मणी असून त्याची पूजा केल्याने शिवपूजेचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ.